मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव हे विधान मूर्खपणाचं असं फडणवीस म्हणाले। राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा पलटवार केलेला आहे। मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याचे प्लॅन सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणालेले होते। मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल? पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या MMR रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल। माणसं पहिली बदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच, आमदार तर आमचाच, नगरसेवक पण आमचाच, महानगरपालिकाही आमच्या हातात। हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत। एकदा मुंबई हातात गेली ना बाबांनो, महाराष्ट्र झारखंड पेक्षा काही वेगळा करणार नाहीत। हे त्यांचा एक दुसरा आरोप आहे की ही पूर्ण मुंबई जी आहे ती मुंबई गुजरातला जोडण्याचा त्यांचा प्लॅन आहे। आणि ते वारंवार एक आरोप लावतात की वाढवणजवळ तुम्ही एक जे बंदर केलंय तिथे तुम्ही एअरपोर्ट करणार, नवी मुंबईचा जो आहे कार्गो तिथे शिफ्ट करणार, मुंबईचं विमानतळ आहे ते नवी मुंबईला जाणार आणि हे विमानतळ तुम्ही अदानीला विकणार। मला असं वाटतं की यापेक्षा मूर्खपणाचं दुसरं स्टेटमेंट असू शकत नाही। पहिली गोष्ट, मुंबईला 2 एअरपोर्टची गरज होती म्हणून दुसरा एअरपोर्ट आम्हीच बांधला। या मुंबईचा विकास जर कुठल्या एका गोष्टीने थांबला असेल तर सिंगल स्ट्रिपचं एअरपोर्ट। मला जगातलं एक मेट्रोपोलिस दाखवा की ज्याच्यामध्ये सिंगल स्ट्रिपचं सिंगल एअरपोर्ट आहे। मुंबई इतके वर्ष ते होतं। बरं, मुंबईच्या एअरपोर्टचा प्लॅन मी तयार केला होता का? 1992 साली तयार झालेला प्लॅन आहे, कोणीच काय करू शकलं नाही। 92 पासून नुसत्या पाट्या लागल्या होत्या। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हा एअरपोर्ट सगळ्या अडचणी दूर केल्या, हा एअरपोर्ट बांधला आणि एअरपोर्ट बांधला तेव्हा तो अडाणींचा नव्हता। याचं टेंडर GVKला मिळालं होतं। नंतर GVKनी त्या ठिकाणी आपले शेअर डायल्यूट केले आणि अडाणींनी ते टेक ओव्हर केले। त्यामुळे आम्ही काही तो अडाणींना दिलेला नव्हता, आम्ही GVKला दिला होता आणि GVKला दिल्यानंतर 4 वर्षांनी डायल्यूट झाला आहे तो। 4 वर्ष GVKने काम केलं आहे त्याच्यावर।